नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आहे ती वेगवेगळ्या नायक नायिकांनी, पण एक असे नायक नायिका आत्ता माझ्याबरोबर आहेत. तर त्यांनी मोठा पडदा तर गाजवलेला आहे, पण वैयक्तिक आयुष्यातही त्यांची जोडी खूप प्रेक्षकांना आवडलेली आहे. नाव सांग, त्यांना कळणार नाही तर कोण आहेत ते. सचिनजी, तुमचं नाव मी कशाला सांगायला हवं. उभा महाराष्ट्र गेली 6 दशकं तुम्हाला ओळखतोय आणि तुमच्या जोडीला गेली 4 दशकं ओळखतोय. तेव्हा मला नाही वाटत की तुमची मी अशी ओळख करून द्यायला हवी. नुसतं शब्दबंबाळ करून उपयोगाचं नाही, गंमत पण आली पाहिजे. म्हणजे हेच तर तुमच्या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे ना. तुम्ही एखादी गोष्ट सांगता पण त्याचं पॅकेजिंग इतकं छान असतं की लोकांना ते कळतही नाही, की मनोरंजन करता करता तुम्ही छानपैकी काहीतरी डोस देऊन जाता. बरोबर ना? नाही, तो माझं काय आहे ना, ते आपसुक होतं आमच्या दोघांकडनं. आणि माझ्या सुदैवानं विनोदी कलावंतांमध्ये स्त्रियांची संख्या तशी पाहायला गेली तर कमी आहे. पण माझ्या नशिबी वामांगी रखुमाई जी माझी आहे, ती विनोदी चित्रपट आणि विनोदी भूमिका साकार करण्यात तिचा हात नाही धरू शकत मी सुद्धा. बरं सचिनजी, मी फक्त एक महत्त्वाचा मुद्दा इथं अधोरेखित करून आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. आणि मी आज ज्या तुमच्याशी गप्पा मारणार आहे त्या सिनेमावरच मर्यादित ठेवणार आहे, कारण मला वाटतं की ह्या सिनेमाबद्दल उत्सुकता आहे लोकांना. त्यामुळे मी शक्यतो इतर फापट पसाऱ्यात जाणार नाही आहे. अगदी ते नंतर करू शकतो. पण मला सचिनजी आनंद ह्याच्यासाठी होतोय कारण गेले 3 दशकं मी तुम्हाला भेटतोय, तुमच्याशी गप्पा मारतोय दोघांशी. तुम्ही मला खूप छान मुलाखती दिल्या आहेत, इनफॉर्मल गप्पा मारायलाही बोलवलेलं आहे. 1-2 वेळा ज्या घरी आपण आत्ता बसलेलो आहे तिथं तुम्ही मला तुमच्या घरातल्या भोजनाचा, अत्यंत स्वादिष्ट भोजनाचा तुमच्याकडं आस्वादही घेतलेला आहे. तेव्हा मला असं वाटतं की खूप छान नातं आहे आपलं. पण हे नातं आज वेगळं ह्याच्यासाठी मला वाटतंय कारण आता तारांगण डिजिटल झालेलं आहे. इतके वर्ष ते प्रिंट होतं आणि आता तारांगणची प्रगती डिजिटल माध्यमात खूप चांगली झाली. प्रगती आम्हाला कळलेली आहे तुमच्या या तारांगणच्या डिजिटलची प्रगती. आणि ती प्रगती बघून ऐकून आम्हाला खूप आनंद वाटतोय. अगदी धन्यवाद. आपण आता मूळ मुद्द्यावर येऊया. येत्या 20 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय आणि तुम्ही ह्या चित्रपटाच्या मुहूर्तापासून त्याचं शूटिंगची सुरुवात झाली, त्याच्यानंतर ते पूर्ण झालं, त्याच्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात जवळपास महिन्याभरापूर्वी आधी तुम्ही त्याची डेट अनाऊन्सचा एक छोटा रीलचा कार्यक्रम केलात. तर मला वाटतं की खूप छान पद्धतीने तुम्ही ते टप्पे पार करताय आणि मी त्याच्यावर पूर्ण अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहे की सचिनजींच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात काय आहे. आणि प्रेक्षक आता वाट बघतायत. म्हणजे आता जवळपास 3 आठवडे बाकी आहेत, पण ते रेस्टलेस झालेत. कधी एकदा 20 तारीख येते अशी अवस्था आहे. त्याचं कारण त्यांचं असलेलं प्रेम कशावर? नवरा माझा नवसाचा या चित्रपटावर, जो 19 वर्षांपूर्वी रिलीज झाला. आम्ही तो चित्रपट बनवला आणि चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवला. त्याला मोठं केलं त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी. आणि त्यांना या चित्रपटाबद्दल वाटणारी आत्मीयता जी आहे ती इतकी मोठी आहे, त्यामुळे त्यांना ती उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचं कारण आम्ही नाही आहोत, ते स्वतः आहेत. बरोबर आहे. पण या धरूनच मला प्रश्न सचिनजी तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही इतकी वर्ष छान काम करताय, पण प्रत्येक वेळी प्रेक्षक तुमच्याकडून जास्तीत जास्त चांगल्या कामाची अपेक्षा ठेवतात आणि यावेळी तर जास्तच आहे. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की प्रेक्षकांच्या ह्या उंचावलेल्या ज्या अपेक्षा आहेत त्या कधी तुम्हाला त्याचं दबाव किंवा प्रेशर जाणवतं का? नवीन काम करताना हिडन असतं का तुमच्या मनात? दबाव किंवा प्रेशर नाही आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की वाटते आणि ती म्हणजे जबाबदारीची जाणीव. बरोबर. म्हणजे आणि ती असलीच पाहिजे प्रत्येक कलाकारात, प्रत्येक चित्रपट निर्मात्यात आणि दिग्दर्शकात आणि म्हणजे अभिनय करतात त्यांच्यात सुद्धा, लेखकात सुद्धा. जे काही चित्रपट बनवण्यासाठी किंवा नाटकात कामं करण्यासाठी, नाट्य कलाकृती सादर करणं, जे काय आपल्याला एक परफॉर्मिंग आर्ट्स आहेत आपले, ते जेव्हा तुम्ही हे बघा काय असतं, स्वतःचे स्टँडर्ड्स माणूस स्वतः सेट करत असतो. बरोबर, हो की नाही? बरोबर. पण त्यानंतर मग तुम्हाला जबाबदारीनीच काम करावं लागणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी ते जमतं, कधी कधी नाही जमत. आमच्या हातात काही जादूची कांडी नाही. आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असतो लोकांचं मनोरंजन करण्याकरता. कधी कधी जास्त होतं, कधी कधी कमी होतं, कधी कधी त्यांना वाटतं की झालंच नाही आहे. पण तरीसुद्धा बरं, आधी तर आम्ही जेव्हा सिनेमाचे तिकीटं विकत घ्यायला म्हणून प्रेक्षक जायचे तिकीट विंडोमध्ये, तर तिथे करमणूक कर नावाची गोष्ट असायची. आणि नंतर जेव्हा चित्रपटात करमणूक व्हायची नाही तेव्हा त्यांना असं वाटायचं की आम्ही हा करमणूक कर का दिला.
अगदी बरोबर. एनिवे, पण जबाबदारी वाटते. बरोबर. आणि मग ती जबाबदारी इतकी असते की माझ्या घरचे जे सगळे आहेत, स्टार्टिंग फ्रॉम वामांगी रखुमाई माझी ही, आणि मग माझी मुलगी, मग माझी बहीण, या तिघी मेनली. आणि मग त्या तिघी एकत्र झाल्यानंतर आईचा सपोर्ट त्यांना मिळणारच, कारण मेजॉरिटी विन्स असं आहे ना. मग ते त्या तिघी आणि त्यांच्याबरोबर मग थोडीफार आई हे मागे लागलेले असतात माझ्या. हे बरोबर होतंय ना, हे काय होतंय, हे कसं होतंय, हे असं. पण ते मला प्रचंड आवडतं, कारण ते एकतर माझं भलं व्हावं या उद्देशानेच करत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ते ऑडियन्सला रिप्रेझेंट करत असतात. तर माझ्या घरी मी फक्त मेकर नाही आहे, माझ्या घरात मी ऑडियन्स बाळगून आहे, ज्यांना मला उत्तर द्यावं लागतं. तिला विचारा, ती सांगेल. बरं, त्याच्याच रिलेटेड हा प्रश्न आहे. म्हणजे ही एवढी मोठी क्लासिक कलाकृती तुम्ही बनवून ठेवलेली आहेत आणि आता 19 वर्षानंतर ती तुम्ही प्रेक्षकांसमोर त्याचा पार्ट 2 आणताय. तर कधी तुमच्या घरात तुम्ही यांच्याशी चर्चा करत होतात का की लवकर यायला हवं आहे, लवकर यायला हवं आहे, लोक आम्हाला विचारतायत, उत्सुक आहेत लोक, अशी तुमची कधी डिस्कशन व्हायचे का घरात? खरं तर नाही, उलट ह्याच्याबरोबर विरुद्ध हा विषय असा होता की ते जेव्हा त्यांना त्याचं जर्न ते त्यांच्या भाषेत असं त्याला म्हणतात की माझी घंटी वाजली. हां, तर ते वाजेपर्यंत तर त्यांनी ते स्वतःही आम्हाला काही बोलले नाहीत. आणि जेव्हा बोलले तेव्हा आम्ही म्हटलं कशाला टच करायचं, इतका तो लोकांना आवडला चित्रपट आहे, ते त्याला आपल्याला कसं काय करता येईल. तोपर्यंत आम्ही काय ऐकलं नव्हतं त्यांचं, काय ते त्यांचा विचार आहे, काय त्यांचं कसं ते पुढे नेत आहेत काही माहिती नव्हतं. फक्त त्यांनी सांगितलं की नवरा माझा नवसाचा 2 प्लॅन करतोय. मग आम्ही म्हटलं हो नको, कशाला नवरा माझा नवसाचा 2, कशाला, दुसरं काहीतरी करूयात. नवरा माझा नवसाचा हे ऑलरेडी इतकं कल्ट झालेलं आहे, एक पिढी त्याच्यावरती मोठी झालेली आहे असं म्हणून आम्ही तर उलट पहिली प्रतिक्रिया ती होती. पण मग त्याच्यावरती साहजिकच त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, काय आहे ते मी माझ्या मनात ते सांगतो, मी लिहितो त्याच्यावरचा एक आराखडा आणि मग आपण विचार करूया ह्याच्यावरती. नाही तुम्हाला त्याच्यानंतर वाटलं तर आपण बघूयात ना काय आहे ते, कसं निघतंय आपल्या मीटिंगमध्ये काय होतंय ते आपण नंतर बघू. मग त्यांनी ते दुसरं जेव्हा केलं, आराखडा जेव्हा तयार केला, मग त्याच्यानंतर आम्हाला तो आवडला. मग त्याच्या जे अगदी आम्ही काही असं काही नाही आहे की आम्हाला विचारूनच प्रत्येक गोष्ट होते, पण हो बरोबर आहे, ते आमच्या घरातल्या लोकांचा एक, कारण त्यांना स्पष्ट वक्ता कोणी असेल तर ते आम्हीच असू शकतो. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं त्याबद्दल. मी विचारतो, मला विचारायला मला अजिबात कमीपणा वाटत त्या ह्यानी, तर तो तसं आम्ही ते आमचं कर्तव्य आम्ही सांगितलं, त्यांनी त्यांचं कर्तव्य विचारण्याचं केलं, आम्ही सांगण्याचं कर्तव्य केलं. त्याच्यानंतर त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि काम करायला लागल्यानंतरही इनफॅक्ट बरोबर जवळजवळ एक काही महिन्यांनंतर त्यांनी आम्हाला जेव्हा ऐकवलं ते सगळे असतानाच आम्ही म्हणजे कसं आमचा ग्रुप जो होता त्यांनी जो प्लॅन केला होता त्या सगळ्या त्यांनी, आणि मग आम्ही पण सांगितलं. तर आम्हाला पण त्याच्यात काही असं वाटलं की अजून तेवढी खिचडी जमली नाही आहे. त्यांना स्वतःला ऐकलं त्यांनी ते, आणि त्याच्यानंतर त्यांना जे काही कोणी जे सांगितलं ते सांगतील स्वतः, तर त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं हो अजून ह्याच्यावरती काम करणं जरुरी आहे. आणि हे जेव्हा घटना घडली तेव्हा लिटरली 5-6 दिवसात आम्ही शूटिंगला हात घालणार होतो, म्हणजे इतकं पुढे गेलं होतं प्रकरण ते. आणि मी म्हटलं आता 5-6 दिवसात आता आपल्याला हेच करायचं, जे आता होईल ते होईल. पण तिथे त्यांनी त्या दिवशी विचार करून तो मात्र सर्वस्वी त्यांनी तो निर्णय घेतला की नाही आता आपण अजून ह्याच्यावरती चांगलं काम करूयात आणि मग पुढे जाऊयात. तर असं झालं ते. बरोबर 1 वर्ष बरोबर डिले केलं. 1 वर्ष डिले केलं. म्हणजे जे शूट करायचं होतं ते 5 फेब्रुवारीला होतं आणि मी शूटिंग सुरू केलं त्याच्या पुढच्या वर्षी 2 फेब्रुवारीला. कारण मग ते उलटं बोलतोय मी, 2 फेब्रुवारीला सुरू करायचं होतं आणि मी सुरू केलं त्याच्या नेक्स्ट इयरला 5 फेब्रुवारीला. म्हणजे जवळजवळ 1 वर्षाचा विधी गेला. तर सचिनजी, मला आता पुढची गोष्ट जाणून घ्यायची आहे. 19 वर्षांनंतर तुम्ही हा दुसरा भाग आणताय, तर मला उत्सुकता ह्याची आहे की पहिल्या भागातलं जो संच आहे तुमचा तो किती तुम्ही कंटिन्यू केला आहे, आणि मुख्य म्हणजे काही प्रेक्षकांच्या मनात असा प्रश्न आहे, कारण अनेकांना रिमेक आणि सिक्वेल यातला फरक अजूनही समजत नाही आहे. त्यामुळं नवरा माझा नवसाचा जिथं संपला होता
तिथून तुमचा पुढचा भाग सुरू होणार आहे का गोष्ट वेगळी असणार आहे? नाही. हा, हे जरा थोडं स्पष्ट कर. मी सांगतो तुम्हाला. नवरा माझा नवसाचा जिथे कंप्लीट होतो त्याच्यानंतर बरीच वर्ष गेलेली आहेत. आम्हाला मुलगीही झाली आणि आता ती लग्नाच्या वयाची सुद्धा झाली. म्हणजे इतकी वर्ष गेलेली आहेत. असं समजा की 19 वर्षानंतर सिनेमा येतोय तर 20 22 वर्षांनी, म्हणजे असं समजा की 19 वर्ष पिक्चर ला नवरा माझा नवसाचा 2 यायला वेळ लागलाय. तर 19 वर्ष तर गेलीच आहेत आणि अजूनही 2-3 वर्ष पुढे 22-23 वर्ष, कारण आज आम्हाला 22-23 वर्षाची मुलगी आहे. अशी गोष्ट तुम्ही हा, तिथून गोष्ट सुरू होते बरं. की पहिल्यांदा जेव्हा तो सिनेमा जो होता तो आरतीला संपला होता. ओके. गणपतीच्या आरतीला. हा सिनेमा गणपतीच्या आरतीने सुरू होतो. ओके. पण एवढ्या वर्षांनंतर हां. कालावधी एवढ्या वर्षांचा मध्ये गेलेला आहे आणि आम्ही दोघंही आरती करत असताना सडनली आमची मुलगी तिथे येते त्या आरतीत आणि आम्हाला जॉईन करते. म्हणजे तिचं इंट्रोडक्शन असं आहे की लोकांना पाहतानाच असं वाटेल की ओ शी इज अन ॲडिशन टू द फॅमिली. हे आम्हाला कुठल्याही शब्दांनी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण ते सरप्राईज होतं, ते तुम्ही सांगूनच टाकलं. आता सरप्राईज आहेच, ठीक आहे, पण सगळे प्रेक्षक पण आपलेच आहेत, मंदार पण आपलाच आहे. तर ते सांगणं मात्र नक्कीच गरजेचं आहे की मुलगी लग्नाची झाली आहे आणि मग मुलीने एक मुलगा पण शोधलेला आहे. आणि ही गोष्ट मग या चौघांची कशी काय. आता नवरा माझा नवसाचा 2, हे 2 म्हणजे काय. 2 म्हणजे भाग 2 असा एक अर्थ. दुसरा अर्थ असा पण आहे की नवरा माझा नवसाचा या चित्रपटात एक जोडी होती. या नवरा माझा नवसाचा 2 मध्ये 2 जोड्या आहेत. हाही अर्थ आहे. एक जोडी जी आता सिनियर झालेली आहे, एक जोडी जी आहे ती यंग कपल आहे, यंग अडल्ट ज्याला आपण म्हणतो, यंग कपल आहे. अजून एक तिसरा अर्थ आहे या 2चा. काय असेल सांगू, गेस कर. चल, 2 अर्थ तुला मी सांगितले. तिसरा 3 आहेत, तर त्यातला तिसरा कुठला सांग बघू. सांगा तर खरं. डबल द फन. नाही, पण मला वाटतं ही डबल नाही आहे, हे चौपट, 5पट, 6पट आहे. आता ते हे लोक करणार ना. तुम्ही लोक कशाला, तुमच्या हातात आहे ते. आमच्याकडे फक्त एवढं करणं आमच्या मर्यादित आहे की त्याला किती मोठं करायचं हे तुमच्या हातात आहे. परमेश्वराची कृपा किती होते हे आम्हाला दिसत नाही, आम्हाला आधी कळत नाही. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की आशीर्वाद आहे, पण तो केवढा मोठा आहे हे तुम्ही दिल्याशिवाय आम्हाला नाही कळलं. पण ज्यावेळी या दुसऱ्या भागाची कल्पना तुमच्या मनात आली त्याच वेळी तुम्ही ठरवलं होतं की दुसरा जो भाग असणार आहे त्याचा प्रवास हा रेल्वेतला असणार आहे. 100%. आणखी काही कल्पना होती? आणि एक सांगतो, एक असतं रिमेक, एक असतं सिक्वल, एक असते फ्रँचायझी. राईट, एक्झॅक्टली. म्हणजे मी जरा थोडासा थोडं मी समजावतो. समजावा, ती गरज आहे त्याची. हां, रिमेक म्हणजे एक पिक्चर जो पहिला बनलेला असतो तो दुसऱ्या संचात दुसऱ्या कलावंतांच्या बरोबर दुसरा कोणतरी दिग्दर्शक पुन्हा एकदा बनवतो. बरोबर. मग त्यात तेच तुमचे script. डायलॉग्स वगैरे पण सेम असू शकतात. अगदी. तो तुम्ही पुन्हा बनवता तेव्हा त्याला रिमेक म्हणतो. बरोबर. जेव्हा आपण ती गोष्ट संपली आहे, आता त्याच्या पुढची गोष्ट आम्ही घेऊन येतोय, त्याला सिक्वल सिक्वेन्स म्हणतो ना आपण. ह्याच्यानंतर हे, तसा हा सिक्वल की हे मग ह्याच्या पुढे सगळं हे होणार. ह्याच्यानंतर नवीन एक गोष्ट सुरू झाली आहे, दॅट इज कॉल्ड फ्रँचायझी. राईट. फ्रँचायझी म्हणजे काय. मुन्नाभाई MBBS आणि लगेरो मुन्नाभाई इज अ फ्रँचायझी. इट इज नॉट अ सिक्वल. राईट, एक्झॅक्टली. पूर्ण गोष्ट वेगळी आहे. पूर्ण मांडणी वेगळी आहे. कॅरेक्टर्स 2 त्यांनी तेच ठेवले. ओके. एक मुन्नाभाईची कॅरेक्टर आणि एक सरखेटची कॅरेक्टर. बाकी जे कलावंत या त्या पहिल्या चित्रपटाच्या गोष्टीमध्ये होते तेच कलावंत सुद्धा या दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये आहेत, पण वेगळ्या कॅरेक्टर्स करतात. बरोबर. तेवढी लिबर्टी घेतली त्यांनी. तशी लिबर्टी आम्ही या चित्रपटात घेतलेली आहे. त्यामुळे हा फक्त सिक्वल नाही आहे, तर हा फ्रँचायझी सुद्धा आहे. नवरा माझा नवसाचा 2. म्हणजे त्या चित्रपटात अशोक सराफ होता, तो एक वेगळी भूमिका साकारत होता. बरोबर. या चित्रपटात सुद्धा अशोक सराफ आहे, पण तो वेगळी भूमिका साकारतोय. कदाचित तुम्हाला त्याची दादागिरी तशीच वाटेल,
कारण हा काय म्हणतात प्रत्येकाच्या टॅलेंटचा भाग आहे. बरोबर, अगदी अगदी. पण रेल्वेच्या प्रवासाबद्दल काय सांगा, तो का निवडलात तुम्ही, ते वाहन का निवडलं? कारण पहिली गोष्ट म्हणजे बस तर झालं होतं, बरोबर, आणि बसची मजा लोकांनी पुरेपूर घेतली होती. आता त्यांना थोड्याशा वेगळ्या पद्धतीची मजा सुद्धा मला द्यायची होती, पण ती सर्वसामान्य माणसाला पटणारी असली पाहिजे, अगदी. हा माझा आग्रह होता. बरोबर. आणि मी संतोष पवारला पहिल्या पिक्चरच्या वेळेला पण सांगितलं होतं आणि या चित्रपटाच्या वेळेला पण सांगितलं की बाबा रे, आपल्याला अवॉर्ड वगैरे करण्यासाठी घेण्यासाठी पिक्चर नाही बनवायचा आहे. आणि आपल्याला तसे कधीच बनवलेले नाहीये. नाही पण आपलं लक्ष तिकडे नको, आपलं लक्ष आपल्याकरता आपला प्रेक्षक सर्वात महत्वाचा, त्याचं मनोरंजन सर्वात महत्वाचं. तर आपण ते करण्याचा प्रयत्न करूया, फक्त आपला दर्जा सांभाळता. कारण आपलं पिक्चर बघण्याकरता जो माणूस येतो तो आपल्या बायकोला तर घेऊन येतोच, आपल्या आईला पण घेऊन जातो. बरोबर, अगदी. त्याची मुलं पण असतात. लोक तयार आहेत आता फॅमिली सकट जायला. नाही, मला तरी असं आठवतं अजूनही की काही माझे प्रेक्षक, पर्टिक्युलरली एक उदाहरण द्यायचं झालं तर प्रभातमध्ये जेव्हा पिक्चर लागायचा किंवा असं वाट कळायचं त्यांना की लागणार आहे, तेव्हा घरचा पुरुष सायकलनी रविवारी ॲडव्हान्स बुकिंग करायला सायकलनी जायचा आणि मग ते 6 तिकीटं विकत घेऊन घरी आणायचा की 4 दिवसानंतर आपल्याला हा सिनेमा बघायला जायचा आहे. आणि तो करता पुरुष जात असताना त्याची मुलं वाट बघायची त्याला की हां आता बाबा चाललेत. कोणाचं? सचिनचं पिक्चर. म्हणजे 5 वर्षाची मुलगी सुद्धा सचिनचं पिक्चरच म्हणणार. बरोबर, कळलं की नाही? तर ते तिकीटं काढायला बाबा चाललेत. अरे दत्ता गेला का, हे असं आईने विचारलं. अरे सचिनचं लागतंय ना पिक्चर. हो आई आणतायत ना, ते तिकीट आणायलाच गेलेले आहेत. असा सीन त्या घरात व्हायचा. मग त्याच्यानंतर तिकीट आल्यानंतर ती मुलं आपल्या हातात ती तिकीटं घ्यायची 4 दिवसानंतरची आणि ती पाहायची तिकीटं की ह्या हे आहे का सचिनच्या पिक्चरचं तिकीट आहे, या पिक्चरला हे पिक्चर आपल्याला पाहायला जायचं आहे. मग तो दिवस ज्या दिवशी तो सोहळा होणार आहे त्यांच्याकरता सोहळाच. मग ते कपडे कुठले घालायचे ते आधीपासून तयार करून ते हँगरला लावून ठेवायचे की कसे काय करायचे ते करून. मग तो दिवस त्याच्यात ते कपडे परिधान करायचे आणि मग बाबांच्या बरोबर एका मुलांनी हात पकडलेला, आईचा हात एका मुलांनी पकडलेला आणि आई सासूला पण सांभाळते आहे. असं करत करत ते त्या थिएटरपर्यंत ते पोचणार आणि मग बसणार. मग बाबा तुम्ही मला हे खायला सांगितलेलं देणार म्हणून सांगितलं होतं वगैरे. तो एक सोहळा आहे. इट इज अ फॅमिली अफेअर. सचिन सुप्रियाचं पिक्चर बघणं हे कुठल्याही मराठमोळ्या घरातल्या लग्न समारंभाला जाण्यासारखं आहे. अगदी. तर तेच होणार आहे आता 20 सप्टेंबरला. तर मी आता थोडंसं पुढे जातो आणि सुप्रियाजी, मला तुमच्याकडून एक थोडासा वेगळा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. नवरा माझा नवसाचा, नवस हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की वैयक्तिक आयुष्यात नवस या संकल्पनेवर तुमचा किती विश्वास आहे आणि तुम्ही कधी खऱ्या आयुष्यात नवस बोललेला आहात का? खरं आता नवस म्हणजे मी असा अर्थ लावलेला आहे, वस म्हणजे राहणे, असाधा धातू असावा. म्हणजे जी गोष्ट काही होत नाहीये त्याच्यासाठी आपण परमेश्वराकडे मागून घेतलेली गोष्ट, असं जर का आपण अर्थ लावला त्या शब्दाचा, तर अर्थ असा मला उलगडतो. आणि मी या धाटणीची आहे की परमेश्वराने जे काही दिलेलं आहे त्यात समाधान मानणारी आहे. त्याच्याच कृपेमुळे माझ्यावरती इतकी अशी वेळही आली नाही आहे की मी काहीतरी बोलावं, मागावं. आणि रोजच्या प्रार्थनेमध्ये आपण जे पूर्ण घरासाठी सुखशांती समाधान मागतो तेवढी प्रार्थना आपण करतो. त्याच्यामुळे त्या अर्थाने मी नवस बोललेले नाही आहे. पण नवस बोलण्यामागे जी लोक असतात आणि बोलतात त्यांच्यातली भक्ती, श्रद्धा, त्याच्यात त्यांची निष्ठा परमेश्वराच्या बाबतीतली, हे जे गुण आहेत, जे एखाद्या परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी जे लागणारे गुण आहेत, त्या गुणांचं संवर्धन मी माझ्यात करण्याचा प्रयत्न करतेच. त्याच्यामुळे मला त्यांच्याशी पूर्ण आयडेंटिफिकेशन आहे. पण मी असं कधी नवस बोलले नाही आहे. पण स्वतः वैयक्तिक आयुष्यात जरी बोलले नसले तरी ह्या चित्रपटाचं किंवा ह्याच्या आदल्याही चित्रपटाचं जेव्हा मी चित्रीकरण केलं तेव्हा मी ते फुल कन्व्हिक्शननी करू शकले. त्याच्यामध्ये मला जराही
कुठेही काहीही मनात प्रश्न आला नाही की अरे हे आपण हे करतोय ते बरोबर करत नाही आहोत, हे मला तसूभर सुद्धा वाटलं नाही, कारण माझी देवाप्रतीची श्रद्धा आढळ आहे. सो अशा ह्याने आता म्हणजे मी ह्या चित्रपटासाठी सुद्धा असं मी करू शकते की बाबा मी नवस, पण त्यातल्या त्यात मग मी काय करते म्हणजे मी असं म्हणू शकते की मी नवस नाही करत, मी एखादी मला अत्यंत प्रिय असलेली गोष्ट, एखादी गोष्ट व्हावी म्हणून परमेश्वराला सांगते की मी ही गोष्ट आत्ता माझी प्रिय गोष्ट आहे ही खूप, ती मी आत्ता काही करणार नाही. म्हणजे समजा मी असं काही हापूसचा आंबा एवढा प्रिय पण मी तो 3 वर्ष खाल्ला नाही, अशा टाईपचा नवस मी करते. म्हणजे मी तुम्हाला नवस म्हणणार नाही, पण तुम्ही परमेश्वराकडे असं कधी मागितलंय का? हो, काही एखादी गोष्ट? 2 वेळा माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडली. एक तर जेव्हा अमितजींचा ॲक्सिडेंट झाला, तो सत्य पे सत्ताच्या नंतरच झाला. तोपर्यंत आम्ही भरपूर एकत्र काम केलं होतं आणि आमची जवळीकसुद्धा खूप झाली होती. मी त्यांना भाई म्हणतो, मी त्यांना अमितजी किंवा बच्चन साहेब असं म्हणत नाही. पब्लिकली नक्कीच म्हणतो, बच्चन साहेब म्हणतो, अमितजी म्हणतो, पब्लिकली म्हणतो. पण प्रायव्हेटली जेव्हा आम्ही एकमेकांशी संवाद साधत असतो तेव्हा मी त्यांना भाई म्हणतो. त्यांचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी पुरेपूर हादरलो. आणि ना आम्हाला एकमेकांशी बोलून दाखवायची सवय नाही आहे, ती कधी भासली पण नाही. पण मी तेव्हा परमेश्वराकडे, आमचं कुलदैवत मंगेशी, तर मी माझ्या कुलदैवताला सांगितलं की तू अमितजींना बरा कर, आणि ते जर बरे झाले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली तर युजली आपण 16 सोमवार करतो. तर मी मंगेशाला सांगितलं की ते जर बरे झाले आणि त्यांनी कामाला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहून सुरुवात केली तर मी 16 वर्ष सोमवार करेन. आणि मी 23 वर्ष केले. मोठी गोष्ट आहे की तुमचा बॉन्ड लक्षात येतो त्याच्यात. हां, पण त्यांना माहिती नाही आहे याबद्दल. हां, आणि त्यांना माहिती असण्याचं काही म्हणजे कारण आम्हाला तेव्हाच कळलं, मी म्हटलं सोमवार करताय नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं ना की मी तेव्हा सुरू केले होते ते. आता पण अमितजी आणि जयाजींना ही अजूनपर्यंत गोष्ट माहिती नाही. पण का माहिती असावी? त्यांना माहिती असण्याकरता थोडंच केले मी. बरोबर आहे, माझा उद्देशच नाही आहे तो. बरोबर. ही पहिली गोष्ट. ही पहिली. तुम्ही सांगणार. दुसरी गोष्ट म्हणजे अशोकचा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर. ओके, बर. आणि डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की हा माणूस आता काम करू शकणार नाही, आणि जर त्यांनी केलंच तर त्याला भरपूर काळ जाईल, म्हणजे भरपूर वर्ष जातील त्या सगळं रिकूप होण्याकरता. आणि जे काय दुर्दैवानं जे काही घडलं होतं ते फार भयानक होतं. पण मी ठरवलं आणि मी अशोकला सांगितलं होतं तेव्हा की अशोक, तू बरा होशील, तू काम करशील, आणि तू जेव्हा बरा होशील तेव्हाच मी पुढचा पिक्चर डिरेक्ट करेन. तोपर्यंत मी चित्रपट दिग्दर्शित करणार नाही. कोणी भूमिका आली काय आली ॲज अन ॲक्टर ती कदाचित मी करेन, पण डिरेक्टर म्हणून उभा नाही राहणार. आणि मग मी परमेश्वराशी पण माझं बोलणं झालं. त्यालाही सांगितलं, बाबा तुला जर असं वाटत असेल की मी कॅमेऱ्याच्या बाजूला उभं राहून स्टार्ट, साऊंड, ॲक्शन आणि कट म्हणावं तर ह्याला उभं कर. आणि तो उभा राहिला, आणि त्याच्यानंतरच मी पुढचा पिक्चर सुरू केला, आणि तो पिक्चर होता अशी ही बनवा बनवी. रेस्ट इज हिस्ट्री. मी त्याच्यावर येणार आहे नंतर. तत्पूर्वी परत एकदा आपल्या सिनेमाकडे जातोय, आणि मला थोडं सुप्रियाजी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. सचिनजींचं व्यक्तिमत्व असं आहे की ते म्हणजे किती तणावाची प्रसंग आला किंवा काही घडलं तरी पण ते दाखवू न देता एकदम हसत खेळत सगळं काम करून घेतात, असं आम्हाला माहिती आहे किंवा प्रेक्षकांनाही माहिती आहे. पण प्रत्यक्ष सेटवर हे कसे असतात, आणि इस्पेशली नवरा माझा नवसा 2च्या वेळी ॲज अ डिरेक्टर म्हणून ते तुम्हाला कसे वाटले त्याच्याबद्दलही सांगा. माय गॉड, म्हणजे खरोखर बोटं तोंडात जातील असं मात्र ती परिस्थिती होती. कारण खूप गोष्टी बदलल्या आहेत आता. बऱ्याच वर्षांनंतर त्यांनी 18 साली झालं, त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं चित्रपट एवढं जिद्दीने आणि एक मनाच्या हिया करून केलेलं चित्रपट असं. पण तरीसुद्धा सगळ्या गोष्टी जबाबदारी आपल्यावरती घेणे आणि ती पार पडताना त्याच्यातला त्यांचा जो कामाचा प्रचंड उरक आहे, ह्यात कोणी त्यांचा हात नाही धरू शकत.
म्हणजे कुठलंही डिपार्टमेंट असू दे त्या सगळ्यांना ऑन देअर टोज राहायला लागायचं, नाहीतर हे कुठल्या क्षणी तिकडे पोचतील आणि सगळ्या कार्याची धुरा स्वतः सांभाळतील हे सांगता येत नव्हतं. म्हणजे ते एवढा स्पीड त्यांनी पकडला होता, म्हणजे लिटरली रेल्वेचा कसा असा वंदे भारतचा स्पीड असेल तसा तो स्पीड होता आणि त्या स्पीडनी काम चाललं होतं. त्याच्यामुळे आम्ही फक्त अवाकून बघत होतो सगळेच. आणि ही गोष्ट मलाच नाही सगळ्यांना जाणवत होती की एक सकाळीपासनं म्हणजे अगदी आता 9च्या शिफ्टला 8 वाजता ते पोचणं असतं, पण त्याच्यासाठी घरातनं ते साधारण एक 5:30-6 वाजल्यापासनं त्याचं सुरू व्हायचं आणि ती रात्री 12 वाजता संपायचं. म्हणजे शूटिंग 10ला संपलं तरी सुद्धा घरी येऊन त्याच्यानंतर अनवाइंड होऊन दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करून सगळं ते, आणि ते जवळजवळ 5-6 तासाच्या झोपेवरती त्यांनी ते काम केलं. मी बघत होते, आम्ही काही डिस्टर्ब केलं नाही त्याला. ते जे चालतंय ते चालू दे, त्यांची तब्येत चांगली राहू दे असं आम्ही परमेश्वराकडे मागून घेतलं होतं की तब्येत चांगली राहू देत. म्हणजे काही असं कुठे मध्ये काहीतरी असतं ना, सर्दी खोकला हे ते, त्याचं त्यांनाही अडचण नको येऊ दे. तो जो कामाचा उरक होता तो खरोखर आत्ताच्या तरुण मंडळींना सुद्धा लाजवेल असा कामाचा त्यांनी झपाटा लावला होता. काही नाही, छान हसत खेळत काम चाललं होतं. याला एनर्जी असं म्हणतात. हां, कामाचं प्रेशर त्यांना कुठेही जाणवत नव्हतं. त्या प्रेशरपायी ते करतायत असं नाही की बाबा चिडचिड होतीये तिकडे काही किंवा काही खूप असे प्रॉब्लेम्स, काही नाही. कुठलाही प्रॉब्लेम आला ना तरी पहिल्यांदा ते म्हणायचे बघ सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे इतका पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून त्यांनी ते केलं. त्याच्यामुळे जे हल्ली मी बरेच ठिकाणी मॅनिफेस्टेशनबद्दल ऐकते वाचते, म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी खऱ्या करण्यासाठी तुम्ही ह्या संबंध युनिवर्समध्ये तसे अफर्मेशन्स म्हणतात, हे सगळं ही बाजू झाली. पण हे मला जाणवलं की हे दुसरं तिसरं काही नसून हे एक मुळात स्वतःच्या कामावरती असलेला विश्वास आणि स्वतःच्या टीमवरती असलेला विश्वास, आपण जी टीम घेतलेली आहे आणि त्यांना बरोबर घेऊन ॲज अ लीडर म्हणजे सगळं प्रॉब्लेम आला तरीसुद्धा तेच पहिल्यांदा फेस करणार आणि त्याची बाकीच्यांना झळ येऊ देणार नाहीत. पहिल्यांदा ते असणार पुढे आणि अदरवाईज पण ते आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार. त्यांच्याकडे पहिल्यापासूनच इनबिल्ट ह्युमर विटनेस आहे, त्यामुळं किती कठीण प्रसंग आला तरी ते जाणवू देत नाहीत समोरच्या. अगदी. ते पण एकतर तसंही होतंच, म्हणजे हसत खेळत काम तर झालं आणि रोज आमच्याकडे मेजवान्या असायच्या तिकडे सेटवरती. आमचं छान म्हणजे त्यांना लोकांना जेवायला, म्हणजे लोकांना नाही आपल्याच टीमला आपल्याच घरातल्या लोकांना स्वतःही खायला आवडतं आणि खायला घालायलाही आवडतं. त्याच्यामुळे ते पण असं इतकं छान वातावरण असायचं की वाट बघायचे सगळे म्हणजे आज लंचला काय असणार आहे आणि आज नाश्त्याला काय असणार आहे, सकाळी ब्रेकफास्टला काय असणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा चालल्या होत्या. म्हणजे एक मोठी पिकनिक म्हणाल तुम्ही तर तशी ती पिकनिक होती. खूप छान. सचिनजी, मला आणखीन एक आता खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. कोणताही सिनेमा क्लासिक कधी होतो तर त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा असतात त्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात किती घर करून राहतात त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणजे आपल्याकडचे तुम्ही सगळे चित्रपट काढून बघा, म्हणजे हिंदीतला शोले असेल किंवा तुमचा अशी बनवा बनवी, प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना लक्षात आहे, पाठ आहे. तर मला विचारायचं असं आहे की आता हा जो भाग 2 बनवत आहे, पहिल्या भागातल्या 3-4 व्यक्तिरेखा ज्या होत्या ते कलाकार आज हयात नाही, कलाकार ते हयात नाही आहेत. तर दुसरा भाग बनवताना आणखी अशा कोणत्या व्यक्तिरेखा आहेत की ज्या तुम्ही आमच्या भेटीला आणताय? एक अगदी खोलात जाऊन सांगू नका, पण तरी पण एक आम्हाला आयडिया येण्यासाठी. नव्या कॅरेक्टरमध्ये तुम्हाला दिसणार अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, हे त्या आधीच्या चित्रपटात सुद्धा होते. पण या चित्रपटात वेगळ्या भूमिका त्यांना साकारायला मिळालेल्या आहेत. पण त्यातल्या त्यात एक ॲडिशन ॲज अन ॲक्टर म्हणून या चित्रपटात आहे स्वप्नील जोशी. हेमल इंगळे जी आमच्या मुलीची भूमिका करते, जिला मीच इंट्रोड्यूस केलं होतं 2019 साली अशी ही आशिकी या चित्रपटातून. बरं, मला 1 मिनिट मी थांबवतोय. म्हणजे मी काही प्रश्न तुम्हाला अगदी स्पष्ट विचारणार आहे. हे माझ्या मनातले प्रश्न नाही आहेत, हे मी आधीच क्लिअर करतो. स्वप्नीलची निवड झाली त्याच्यावर काही प्रेक्षकांचा आक्षेप असा आहे, स्वप्नील आणि तुमचं नातं किती क्लोज आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे कदाचित काही जणांना असं वाटत असेल की स्वप्नील आणि सचिनजींच्या नात्यामुळं त्यांनी कास केलंय की काय. बाबा, तुमचं मत आम्हाला सांगा की का त्याची निवड केली आहे. कारण तो या रोल करता
माझ्याकरता ॲब्सल्युटली अप्रोप्रिएट आहे अगदी आणि या भूमिकेला न्याय देण्याकरता मला तोच बरोबर वाटला. बर कारण ही भूमिका काय आहे? ही फक्त चॉकलेट हिरोची भूमिका आहे का असं लोकांना वाटेल कदाचित आत्ता हे सगळं बघताना. पण जेव्हा ते सिनेमा पाहतील बरोबर तेव्हा त्यांना कळेल की ही भूमिका फक्त चॉकलेट हिरोची आहे की अजून पण कसली तरी आहे, ज्या कारणाकरता सचिन पिळगावकरनी स्वप्नील जोशीची निवड केलेली आहे. चित्रपट पाहण्याच्या आधी लोकांची मतं अनेक असतात किंवा अनेक प्रकारची असतात. बरोबर त्याच लोकांची मतं चित्रपट पाहिल्यानंतर बदललेली पण मी पाहिली. बरोबर एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर कट्यार काळजात घुसलीमध्ये खासाहेबांची भूमिका जेव्हा मला देण्यात आली तेव्हाची लोकांची रिॲक्शन आणि जे काय केलं आणि नंतर चित्रपट पाहिल्यानंतरची त्यांची रिॲक्शन ह्याच्यात जमीन आसमानाची तफावत होती. करेक्ट कळलं? तर हे बघा ते प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षक माझ्या मते कधीही चुकीचे नसतात. बरोबर अगदी त्यावेळेला त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोलावं. पण चित्रपट पाहिल्यानंतर पण त्यांना जर काही असं वाटलं की नाही बाबा हे बरोबर आहे तर त्यांनी तेही बोलावं अशी माझी विनंती आहे फक्त, बाकी काय नाही. नाही आणि काय आहे ना म्हणजे स्वप्नीलचं आमच्या अतिशय क्लोज असणं आणि म्हणून आम्ही त्याला कास्ट करणं एवढाच विषय नाही आहे. नाहीतर ह्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये तो असता. पण तसं नाही आहे ते. स्वप्नील ह्या चित्रपटासाठी योग्य आहे ह्याचं एक दुसरंही कारण म्हणजे जे असं लॉजिक असं नाही मी म्हणत, पण तुम्ही विचार केलात तर आय थिंक दॅट विल बी अ गिव्ह अवे. सो लेट्स नॉट ओके. हे जर बोलली कदाचित लोकांना कळेल की काय आहे ते. सो नाही अजून एक कॉम्प्लिमेंट माझं ते पूर्ण करू देत की ते माझं म्हणणं असं आहे की क्लोजनेस हा काही क्रायटेरिया नाही आहे कास्टिंगचा, पण तरीसुद्धा क्लोजनेस हा क्रायटेरियाही असू का शकत नाही. कारण एखाद्या माणसाने आपल्यासाठी म्हणजे आम्हाला ज्या चित्रपटात तर उत्सुकता दाखवणे प्रचंड की हो आपल्याला काम करायचं आहे म्हणजे तुम्ही आधीच कनेक्ट असता त्या प्रोजेक्टशी आणि ते झाल्यानंतर जेव्हा समोरच्या माणसांनी ह्याची एवढं कनेक्शन आहे तुमच्याशी तुमच्याबरोबर आणि तुम्ही ते काम करताना त्याचा फायदाही होतोय तुम्हाला त्या कॅरेक्टरसाठी तर का नाही यु नो. आणि मला वैयक्तिकरित्या असं वाटतं आता तरी स्वप्नील एक फक्त अभिनेता आहे, निर्माता सुद्धा बनलेला आहे, उद्या तो दिग्दर्शक सुद्धा बनेल आणि तो जर बनला तर माझी अशी आशा आहे की तो एक यशस्वी दिग्दर्शक बनेल, मेकर बनेल. तर मला त्याच्या लहानपणापासून मला असं वाटत आलेलं आहे ते हळूहळू होतं आहे पण ते नंतर पण व्हावं अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांनी माझी जागा घ्यावी. तुला कळतंय मी काय म्हणतोय? ही मनापासनाची इच्छा आहे आणि ती प्रत्येक मोठ्यांना असते आपल्या लहानांकरता. तो माझा मुलगा जरी नसला तरीसुद्धा मला मुलासारखा आहे. कळलं? तो मला सुद्धा स्वतःच्या वडिलांच्या स्थानीच मानतो. कळलं की नाही? तर माझी इच्छा आहे की त्यांनी माझी जागा घ्यावी. काय चूक आहे मी त्याच्यात सांग? नाही अगदी बरोबर आहे, पण ह्या गोष्टी तुमच्याकडून थेट जाणं आवश्यक होतं असं मला वाटतं. करेक्ट. अजून एक नाव घेतो मी जे या चित्रपटात ॲड ऑन आहे ते म्हणजे सिद्धार्थ जाधव. आता जी सुप्रिया म्हणाली ना तसंच आहे. म्हणजे मी एका कार्यक्रमाच्या प्रोमो करता एका स्टुडिओला गेलो होतो. माझं होतं दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत प्रोमोचं काम आणि सिद्धूचं होतं 2 नंतर संध्याकाळपर्यंत. कार्यक्रमात होतो वेगळ्या ॲक्टमध्ये, पण तो प्रोमो करतात ना ते बरोबर सेलिब्रिटीजचा. ते माझं काम संपवून मी व्हॅनिटीकडे येत होतो आणि एक दुसरा डोअर उघडला गेला असा आणि तिकडनं सिद्धू खाली उतरला. तो म्हणाला सर मी तुमच्याकडेच येत होतो आता वरती. आणि मी खाली जमिनीवर उभा आहे आणि तो खाली असा त्याने गुडघे टेकले खाली आणि डोकं माझ्या पायावर ठेवलं आणि मला म्हणाला सर मला नवरा माझा नवसाचा 2 मध्ये काम करायचं आहे, तुम्ही हो म्हणेपर्यंत मी पाय नाही सोडणार. म्हटलं हे बाबा करू नको असं, लोकांना काय वाटेल तू असं करतोय, लोकांना खरं वाटेल सिरियस वाटेल तू. मी मस्करी करत नाही आहे, मला करायचं आहे. मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं की का. तू म्हणाला हे बघा आम्ही लोक म्हणजे आमची पिढी, तो म्हणाला माझ्यासारखी अजून 2-3 असतील,
आम्हाला इंडस्ट्रीमध्ये यावंसं का वाटलं? हिंदीतल्या मोठ्या स्टार्सना बघून नाही वाटलं. आम्हाला तुम्ही, अशोक मामा, लक्षा मामा यांना बघून वाटलं या इंडस्ट्रीमध्ये यावंसं. तुम्ही जबाबदार आहात आमच्याकरता. अशोक मामांबरोबर काम केलं आहे, लक्षा मामाबरोबर काम करायची संधी मिळाली नाही, हे आमच्या नशिबात नाही. पण मला तुमच्याबरोबर काम केल्याशिवाय मला कम्प्लिशन माझं होईल असं वाटत नाही. त्यामुळे किती मोठी भावना आहे. मोठी भावना. बरोबर. त्या भावनेला सलाम खरं तर. आणि ह्या भावनेमुळेच काहीतरी करण्याची आज ह्या एवढ्या वर्षानंतर, ह्या 60 वर्ष इंडस्ट्रीत, म्हणजे तुम्हाला कल्पना आहे त्यांच्या वयाची सुद्धा, की एवढं असताना सुद्धा तुम्हाला ते करावंसं वाटणं ह्याचं कारण हे सगळं आहे. एक्झॅक्टली. आपण स्वतःकरता प्रत्येक माणूस इम्पॉर्टंट असतोच, पण त्याहून जास्त जेव्हा आपण इतरांकरता इम्पॉर्टंट असतो हे जेव्हा माणसाला कळतं ना, तेव्हा म्हणजे Responsibility शब्दातच मांडू नाही शकत तुम्ही. म्हणजे डोळ्यात पाणी आल्याशिवाय दुसरं एक्सप्रेशनच नाही. कळतंय का तुला? बरोबर. आणि त्याच्याबरोबर निदान स्वप्नील बरोबर तरी मी इतकी वर्ष काम करत आलो आहे. त्याचा माझे संबंध एवढे, अशोक बरोबर, निर्मिती बरोबर, या सगळ्यांच्या बरोबर. कदाचित काही नावं राहून जातील माझ्या तोंडून घ्यायची. वैभव बरोबर सुद्धा. ह्याच्याबरोबर तर कधीच नव्हतं काम केलं, कधीच नाही. आम्ही आता उत्सुक आहे ते. पण त्यांनीही कुठल्याही व्यवसाय समोर न ठेवता त्यांनी माझ्याबरोबर काम केलं. किती मोठेपणा आहे माणसाचं. सचिनजी, आत्ता तुम्ही 2 कलाकारांचा उल्लेख केलात, सिद्धूजाई केलात, तर खूप छान तुम्ही त्या भावना सगळ्या उलगडल्यात. स्वप्नीलबद्दल बोललात, पण मला आणखी थोडंसं जाणून घ्यायचं. मी अगदी सुरुवातीला उल्लेख केला होता की पहिल्या भागातले काही कलाकार असे आहेत की जे आपल्याबरोबर नाही आहेत आत्ता. प्रदीप पटवर्धन असतील, ते नाही आहेत आपल्याबरोबर. आणखी रीमाताई नाही आहेत, कुलदीप नाही आहे, सतीश तारे नाही, की त्यांनी खूप छान काम केलं होतं, गाजवला होता पहिला चित्रपट. मला नक्कीच खात्री आहे जसं आम्ही प्रेक्षक मिस करणार आहे त्यांना या भागात, तसं तुम्ही सुद्धा मिस केलं असेल. अर्थात. थोडी तुमची भावना सांगा. म्हणजे नाही, भावना काय, मी डेफिनेटली मिस केलं. या जल्लोषात ही मंडळी सुद्धा माझ्याबरोबर असती. फक्त हे 4 नाही तर जगदीश खेबुडकर सुद्धा नाही आहेत. माझा बालमित्र अविनाश ठाकूर सुद्धा नाही आहे, की जो माझ्याबरोबर इतकी वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्या सगळ्यांनाच मिस करतोय मी. आणि ते असते तर अजून सोन्याहून पिवळं झालं असतं असं मला तरी वाटतं, अजून मजा करता आली असती. पण हे म्हणताना मला एका गोष्टीची जाणीव मात्र नक्की होती आहे की या सर्वांच्या शुभेच्छा या चित्रपटाला नक्कीच आहेत. आणि ते मला वेळोवेळी जाणवतात. हे एवढं सगळं जे होतं आहे, एवढं मोठं होतं आहे, ते फक्त एका माणसामुळे तर नक्कीच नाही ना होणार. त्याच्या मागे एक वेगळी ताकद लागते, एक दैवी शक्ती लागते, एक वाईब्स वेगळ्या लागतात. त्याचमुळे इव्हन ट्रोल करणारी मुलंसुद्धा पहिल्या दिवशी तिकीट काढून सिनेमा पाहायला जातात. तुला कळतंय मी काय म्हणतो? तर ते का होतं? ह्या सगळ्या कारणांमुळे होतं. एक गणपती बाप्पांचा चित्रपटालाही आहे, हे नव्यानं सांगायची आवश्यकता नाही. बरोबर. पण तो तर सर्वात मोठा असतो. त्यानंतर माझे वडील नाही आहेत, त्यांचाही मला आशीर्वाद मिळणार आहे, मिळत आलेला आहे. या चित्रपटालाही मिळणार आहे. बरं, या चित्रपटात मी खूप वर्षांनंतर जे मी वडिलांकडनं माझ्या शिकलो आहे ते करतो आहे. म्हणजे हा चित्रपट मी स्वतः डिस्ट्रीब्यूट करतो आहे. ह्या चित्रपटामागे कोणताही स्टुडिओ नाही, कुठलंही कॉर्पोरेट नाही, कुठलाही फंडर नाही, कुठलाही फायनान्सर नाही, कुठलाही पार्टनर नाही. पार्टनर एकच पार्टनर, लाईफ पार्टनर. पण सचिनजी, आजचा काळ आहे ना तो कॉर्पोरेटायझेशनचा आहे आणि लोक फिल्म मेकिंगवर कॉन्सन्ट्रेट करतात आणि इतर जबाबदारी दुसऱ्यांवर सोपवून टाकतात आणि आपलं काम हलकं करतात. तुमचं लॉजिक काय आहे ते सांग. नाही, ज्यांना ते करावंसं वाटतं ते त्यांनी करावं. आणि ह्यांनी सुद्धा ते कुठल्या ना कुठल्या वेळेला करूही शकतील असं नाही की नाही, पण ह्या चित्रपटासाठी त्याचं तसं जुळून आलं नाही. बरोबर. आणि मी कोणावरही, मला काही काही गोष्टी समोर आल्या पण त्या मला पटल्या नाहीत. बरोबर. मी ठरवलं की मला जर ते पटत नसेल तर मी ते करणार नाही. मला जे पटेल तेच मी करणार. आणि मग प्रत्येक गोष्ट एक एक करून मीच करत गेलो. कारण ते माझ्याकडेच आलं ते सगळं करायचं. तसं घडत गेलं. तसं घडत गेलं
आणि त्यामुळे मी तो निर्णय घेत गेलो. शेवटचा निर्णय मी घेतला की चित्रपट डिस्ट्रीब्यूट मीच करणारं महाराष्ट्रभर. आणि ते लोकांना वाटलं अरे बापरे, काही लोकांना अरे बापरे वाटलं. पण तो निर्णय घेतल्यानंतर मला हैसं वाटलं की अरे आता मला काय इकडे तिकडे पळापळ करायची गरज नाही. याला भेटा, त्याला विचारा, नाही. आपण मला हे पाहिजे, मला हे कारण मी हे कसं करणार, मी असं करणार, मी असं करणार. सिम्पल ॲज दॅट. आणि मला 100% खात्री आहे की जी काही महाराष्ट्रातली किंवा महाराष्ट्राबाहेरचाही जो प्रेक्षक वर्ग आहे थिएटरमधला, तुम्हाला रिलीज खूप विचारणा झाली असेल. मला 100% खात्री आहे. नाही, ते तर होणारच, ते तर झालंच आहे. आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा, कारण ऑडियन्सला ही गोष्ट, प्रेक्षकांना ही गोष्ट माहिती नाही. आणि कशी माहिती असेल, पण त्यांना माहिती करून देणं गरजेचं आहे की हा चित्रपट आम्ही या फॅमिलीनी आपल्या खांद्यावर बनवलेला आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी आवर्जून एकदा तर बघावा, एकदा तरी बघावाच. कारण एकदा बघितल्यानंतर तुम्ही तो पुन्हा बघणार नाही असं होणार नाही, एवढं मात्र नक्की. बघतीलच ते. त्यामुळे काय, परमेश्वरांची कृपा. एक नाव अजून मला घ्यावंसं वाटतं, ॲडिशन टू दिस फॅमिली, जे आत्तापर्यंत आमच्या फॅमिलीमध्ये, या चित्रपट बनवण्याच्या फॅमिलीमध्ये नव्हता, जो या वेळेला आलेला आहे. आणि आमच्याकडे इन्कमिंग आहे, आउटगोईंग नाही आहे. तर त्यामुळे एकदा आमच्या फॅमिलीमध्ये जो येतो तो बाहेर जात नाही कधी. हां, तुझ्याबद्दल पण ते लागू होतं, कळलं की नाही. तर तसा एक नाव मला घ्यावंसं वाटतं, आणि ते म्हणजे आदर्श शिंदे. काय गाण्याची क्रेज आहे तुमच्या दोघांच्या. आत्तापर्यंत आम्ही एकत्र तर गेली काही वर्ष आहोतच, पण आम्ही दोघांनी मिळून एक गाणं एकत्र कधीच गायलं नव्हतं. बरोबर, कधीच. आणि या गाण्याकरता म्हणजे आहे फोकच, पण रविराज कोलथरकर नावाचा नवीन म्युझिक डायरेक्टर मी इंट्रोड्यूस करतोय. त्या फोकवर त्यांनी संस्कार केलेत, मला जसे हवे तसे. पण या गाण्याच्या कम्प्लीट अरेंजमेंट करता, रिदम करता, सगळ्या गोष्टींकरता आदर्शनी जी मेहनत घेतलेली आहे ना, तो म्हणजे अगदी स्वतःच्या गाण्यासाठी जसं कसं घेऊ तसं त्यांनी केलं. इतका आपलेपणा त्याचा ह्याच्यात. परंतु तो थांबला नाही. स्वतःचं गाणं तर गातच होता. मला सांगायचं, सर ही लाईन अशी नका घेऊ, अशी घ्या, हे असं करा, हे करा, असं बोल, हे बघा ना, ह्यानी हे होईल. कोण नाही, फार गोड आहे तो, फार गोड आहे. बरोबर. कोण आजी जर हे गाणं जे त्याच्याबरोबर गाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, पण ते जर माझा पार्ट जर लोकांना आवडला असेल तर पहिलं श्रेय त्याला दिलं पाहिजे की त्याच्यामुळे मी हे गाऊ शकलो. बरोबर, कळलं. अगदी असं जुळून आलंय हो सगळं. खरंय, जुळून आलंय. आणि या मुलाखतीत आपण आता अगदी अंतिम टप्प्याकडे जातोय, पण एक थोडासा नाजूक मुद्दा मला मुद्दाम छेडावाचा आहे, जे थेट तो सिनेमाशी संबंधित आहे का नाही मला माहिती नाही, पण तो तुमच्याशी खूप संबंधित आहे मला असं वाटतं. तुम्ही आत्ता एक ट्रोलिंगचा मुद्दा उपस्थित केला, आणि वैयक्तिक मला असं वाटतं, कारण मी तुमचं इतकी वर्ष काम फॉलो करतोय आणि तुम्ही कसे आहात मला अतिशय चांगलं माहिती आहे. पण आजच्या काळात ट्रोलर नावाची एक जमात आलेली आहे की ती त्या व्यक्तीचं काम न बघता त्यांच्यावर तुटून पडतं. तर ह्या सगळ्याकडं म्हणजे तुम्ही मला सोशल मीडियावर दिसता, पण मला सुप्रियाजी तेवढ्या दिसत नाहीत. तर तुम्हाला कधी तुमची चर्चा होती का, किंवा तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत का? आपण थोडंसं ह्याच्याबाबतही बोलू, म्हणजे आपल्याला कळेल. नाही, माहिती नक्कीच. मला माहिती नसलं तरी माहिती करून देतात. मग श्रिया सांगते, आई हे बघू नकोस तू, किंवा असं. मग मी नाही बघत आणि नंतर कधीतरी जाऊन बघते. मग मला वाईटही खूप वाटतं की का असं एवढं काय म्हणजे बरं त्याच्यातनं मी काहीतरी असंही करण्याचा प्रयत्न करते की आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर ते आपण सुधारू शकतो का. पण नंतर लक्षात येतं हे आपल्या चुकीचं काही नाही आहे, हे ह्यांना काही पडलेली नाही आहे, ह्यांचं फक्त काम तेच आहे की टोचून टोचून बोलायचं. कारण सांगण्याच्या पद्धती पण खूप असतात. कितीतरी प्रेमळ प्रेक्षक असतात जे आम्हाला सांगतात तशानी पण सांगतात, DM करून सांगतात की असं का नाही. पण तसंही सांगू हे ह्यांना फक्त आपल्याला वाईट म्हणजे आपल्याला किती हर्ट होईल एवढंच त्यांना हवं आहे. मग काय देन यू स्टार्ट फील बॅड. नाही, त्यांना काय ना, बेसिकली जी लोक आपल्या आयुष्यात काम करतायत, काहीतरी करून दाखवत आहेत, ह्यांच्याबद्दलचा द्वेष असणं फार साहजिक आहे.
पर्टिक्युलरली त्या लोकांना ज्यांना आयुष्यात काहीच करता येत नाही. कळलं की नाही? ही जी वेळ ते लोक घालवत आहेत ना लोकांना टोचून बोलण्याकरता, लोकांना हर्ट करण्याकरता, तोच वेळ म्हणजे तीच टाईम जर त्यांनी काहीतरी करण्यामध्ये जर वापरला ना तो वेळ, तर त्यांना खूप जास्त त्याचा फायदा होईल. त्यांची क्रिएटिव्हिटी जी आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते, नावारूपाला येण्याकरता मदत होऊ शकते, त्यांच्या आई वडिलांना त्यांचा अभिमान वाटू शकतो. हे केल्याने वाटेल असं मला वाटत नाही. आणि पण तरीही मी या पोरांना सांगेन की त्यांच्याबरोबर माझा आशीर्वाद आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं कराल आणि त्यावेळेला मी असेन तुमच्याबरोबर. अगदी. आणि ह्याच्याशीच रिलेटेड अगदी थेट आणि स्पष्ट बोलायचं तर तुम्हाला जी उपाधी किंवा बिरुद मिळालेलं आहे महागुरु, त्याच्याबद्दल लोक फार बोलतात. तर मला एकदा तुम्ही आपल्या प्रेक्षकांना क्लिअर करा, हे महागुरु तुम्ही स्वतःच घेतलेलं आहे? मला तर अजिबात तसं वाटत नाही, पण एकदा तुम्ही स्वतः बोलावत असं वाटतं किंवा तुम्ही मी फक्त अशासाठी मी पण यांना म्हटलं अहो एकतर हे काय पदवी बिदवी काही नाही, आणि बरं हे महागुरु म्हणायचं पण नाही, ते काहीतरी घाणेरडं काहीतरी बोलतात त्याच्यावरती, आणि ते आपल्याला म्हणजे कशासाठी की त्यांच्या प्रतिक्रियांवरती अजून 100 आणि 1000 लोकांनी प्रतिक्रिया कराव्यात म्हणून. एक तर ते त्यांचं ते सांगतीलच, ते तसं नाही आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रत्येक माणसाची एक बोलण्याची पद्धत असते. म्हणजे दुसरी गोष्ट मी तुला सांगतो की महागुरु ही काय त्याला तुम्ही नाव म्हणा, पदवी म्हणा की काय जे म्हणा, ते झी मराठीने मला दिलेलं आहे, मी स्वतःहून घेतलेलं नाही. याचं कारण असं की मी स्वतःला महागुरु समजतच नाही, मानतही नाही. मी स्वतःला जर काही समजत असेल तर कुटुंब प्रमुख समजतो. कळलं? आणि मला त्या लोकांनी पटवून दिलं की आपण महागुरु, म्हटलं महागुरु नको ठेवूया नाव, आपण कुटुंब प्रमुख ठेवूया. तुम्हाला काहीतरी मोठं नाव पाहिजे ना, ते ठेवा ना. नाही असं नाही, कारण आमच्याकडे तेव्हा या कार्यक्रमात या मुलांचे गुरुसुद्धा असणार आहेत, जे त्यांना डान्स शिकवणार आहेत, सगळं करणार आहेत. मग ते पण गुरु आणि तुम्ही पण गुरु, असं 2 गुरु होतील. तर ते गुरु आहेत, तर त्यांच्यावर तुम्ही महागुरु असं म्हणून त्यांनी ती पदवी दिली. आणि मी नेहमी स्टेजवरती म्हणजे जे काय एक टायटल म्हणतो आपण ते दिलं. पण मी शूटिंगमध्ये मला स्वतःला मी महागुरु कधीच म्हटलेलं नाही आहे. मी काय ज्यांना म्हणायचं त्यांनी म्हणून, आता हे ट्रोल करतात ते मी त्यांना सांगितलं का करायला? स्वतःहून करतायत ना. मग तसंच आहे ते. तर त्यामुळे मला मी स्वतःला म्हणताना मी नेहमी कुटुंब प्रमुखच म्हटलेलं आहे आणि मी स्वतःला कुटुंब प्रमुखच मानतो. म्हणजे या चित्रपटाचा सुद्धा मी कुटुंब प्रमुख आहे, तसा त्या कार्यक्रमाचा सुद्धा मी कुटुंब प्रमुखच होतो. आणि काय आहे ना, एवढा जबरदस्त इतक्या वर्षांचा अनुभव आहे, त्याच्यामुळे त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या की असं झालेलं होतं, मी असं. एकतर एवढी स्मरणशक्ती आहे त्यांची, प्रत्येक गोष्टीवरती बोलू शकतील एवढं ज्ञानही त्यांना आहे, आणि एवढ्या आठवणीही त्यांच्या आहेत. म्हणजे हत्तीसारखी मेमरी म्हणतात तशी आहे. तर एखाद्या वेळेला त्यांनी प्रत्येक वेळेला काही सांगितलं कुठल्या ह्याच्या तर ते त्यांच्याच बाबतीत घडलेल्या गोष्टींबद्दल सांगणार की नाही, त्याच्यामुळे संदर्भ तेच येणार, म्हणजे त्यांचा संदर्भ येणारच ना त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये लोकांना काय. आणि मी मुद्दाम सचिनजी प्रेक्षकांना एक हिथं आता आठवण करून देतो. तुम्ही अनुभव म्हणालात तर तुम्हाला कल्पना आहे का सचिनजी, आपण लोकांच्या 61 साजऱ्या करतो, पण तुमच्या करिअरची 61 होऊन गेलेली आहे. म्हणजे तुमचा हा माझा मार्ग ऐकलाची सेन्सॉर डेट 20 एप्रिल 1963 आहे. म्हणजे 61 वर्ष तुमच्या करिअरला होऊन गेलेली आहेत. एवढा अनुभव कुणाकडे आहे आता? ऍक्टिव्ह वर्ष झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या 61 वर्षांपूर्वीचं दृश्य आठवण प्रत्येक गोष्ट त्यांच्या आठवणीत आहेत, आणि ते सांगू शकतात. एवढा अनुभव त्यांच्याकडे जर का असेल आणि त्यांनी वेळोवेळी तो सांगितला लोकांना, आणि तर त्याचं तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घ्यावा, की तुम्ही त्याचा काहीतरी अर्थ लावावा वेगळा, आणि मग तुम्ही दूषणं द्यावीत. हे त्यांचं आता काय सांगायचं, इट्स अ लॉस. हे बघ काय याच्यात गुरफटून जाऊन आपल्यातलं टॅलेंट लोकांसमोर आणणं कधी बंद नाही केलं पाहिजे. आपण कुठेही डिस्करेज नाही झालं पाहिजे या लोकांमुळे. कळलं तुला? कारण हे लोक काय आहेत हे त्यांना बहुतेक स्वतःला सुद्धा माहिती आहे, त्याचमुळे ते करतात.
ते करू शकतात. आणि विचार त्यांनी जे कुठले गाणं जे काय केलं होतं त्याच्यावरनं ते जे प्रचंड ट्रोल झाले होते त्यांनी जाऊन तिथे बघितलं. ते म्हणाले की हे मला नाही करायचंय, पण केवळ एक कमिटमेंट म्हणून त्यांनी ते केलं. ओके, ते जे काय गोष्टी वगळल्या सुद्धा मी तिथल्या तिथे की मी हे करणार नाही, तुम्हाला जर हे करून घ्यायचं असेल तर दुसऱ्याकडनं करून घ्या, मी नाही करणार. म्हणजे असं या सगळ्या गोष्टींमध्ये झाल्यानंतर ते जेव्हा समोर आलं तेव्हा जशी लोकांची प्रतिक्रिया होती तशीच माझी सुद्धा होती. मुख्य म्हणजे हो बरोबर की ते त्या लोकांनी जेवढं कंडेम केलं त्याला तेवढंच मी केलं. हो, पण म्हणजे का केलं? कारण ते चूक होतं. मी केलेल्या प्रत्येक गोष्टीला मी हे बरोबरच केलंय असं नाही, पण ते झालं. ठीक झालं, ते झालं. आहे, ह्युमन. हे बघ, टू एअर इज ह्युमन. अगदी प्रत्येक माणसाच्या हातून काही ना काहीतरी चूक घडते. बरोबर. माझ्या हातून घडली, त्याच्यामध्ये तुम्ही काय मला मग काय म्हणजे व्हॉट कॅन यू से अबाउट? नाही, म्हणजे त्यांचं ट्रोलर्सनं असं होतं की ते सतत आठवण देऊन त्याच्यावरती हसायचं. तर हसा बाबा तुम्ही, आम्ही वी हॅव मूव्ड ऑन अगदी असं. खरंय. मग आपणही आता मूव्ह ऑन होऊ त्या मुद्द्यापासून. आणि मी अगदी आणि तुला खरं सांगू का, कधी मला आठवण येते त्या गोष्टीची, हा. तेव्हा मीही स्वतःवर हसतो. स्वतःवर हसायला खूप आवडतं, हो अगदी खूप जास्त आवडतं. म्हणूनच मी ह्युमरस फिल्म्स कॉमेडी बनवू शकतो. जो स्वतःवर हसतो तो आणखी चांगलं काम करू शकतो. एक्झॅक्टली. त्यामुळं ती चांगली गोष्ट आहे. मी एकच प्रश्न आता दोघांना विचारणार आहे. तो माझा शेवटचा प्रश्न असेल. तो प्रश्न तुम्हालाच मी आधी विचारतो. सुप्रियाजींचं कामही मी पहिल्यापासून फॉलो करतोय आणि माझी एक वैयक्तिक तक्रार आहे त्यांच्याबद्दल, फक्त माझीच नाही प्रेक्षकांची असेल, की त्या इतक्या नॅचरल ॲक्ट्रेस आहेत. म्हणजे तक्रार आहे? हो, नाही ती तक्रार नाही आहे. मी जरा पुढे जातो अजून. त्या एवढ्या नॅचरल ॲक्ट्रेस आहेत, इतकं छान काम करतात, तर आम्हाला असं वाटतं की त्यांचं जरा आणखी चांगलं काम यायला हवं होतं, असं सतत प्रश्न पडतो आम्हाला. तर का येत नाहीये ते काम, ते आम्हाला तुमच्याकडून माझ्याकडून कसं जाणून घेणार? माझी पण हीच कंप्लेंट आहे. तुम्ही करता का ती कंप्लेंट त्यांच्याकडे? अर्थात करतो की तिने जास्त काम केलं पाहिजे. तिचा मी खूप मोठा फॅन आहे. तिच्या प्रेमात पडलो मी तिचं टॅलेंट बघून, आणि त्याच्यानंतर तिला लग्नाची मागणी घातली. आम्हाला असं वाटतं की एखाद्या कलाकाराकडे तेवढं टॅलेंट नसेल तर जाऊ दे, त्याने नाही केलं तरी हरकत नाही, पण ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्यांनी का सातत्याने काम करू नये? तुम्ही थोडासा खुलासा करा. त्याचबरोबर काय असतं ना, आपल्याला आवडेल असं काम मिळणं फार गरजेचं असतं, तरच आपण आपलं सर्वस्व त्या भूमिकेला देऊ शकतो. बरं, ओके. तर तसा काहीतरी असावं की तिला ती प्रत्येक समोरून आलेली प्रत्येक गोष्ट करतेच असं नाही. नाही असं काही नाही. मला तर एवढा खूप काही म्हणजे असं आहेच, पण मी करत नाही. खूप अशा वेगवेगळी उत्तरं आहेत ह्याला, एकच उत्तर असं नाही देता येणार. मग मी सगळ्यात पहिल्यांदा सांगेन, ह्यांनीच दरवर्षी पिक्चर्स बनवायला पाहिजे होते आणि मला घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे कारण त्यांनी जेवढं मला खुलवलंय तेवढं कोणीच खुलवू शकणार नाही. आणि त्यांनी मला खूपच म्हणजे अभिनयाच्या ह्याच्यात उगाचच त्यांनी मला असं ते म्हणतात की तुझं ही ताकद आहे ती ताकद आहे, पण ते आहे की नाही बघायला त्यांनी जोखायला मला तेवढी त्यांनी कामं दिली नाही, म्हणजे दिली नाही आहेत, कारण त्यांनीच स्वतः ते चित्रपट तेवढे केले नाहीत. नंतर आता या वर्षानंतर आफ्टर 2024 नंतर मी काय म्हणतात त्याला फार जोमानं पिक्चर्स बनवणार आहे. आणि फक्त मराठीतच नाही तर हिंदीत सुद्धा बनवणार आहे. म्हणजे भारतभर आपल्याला आपली कला दाखवता येईल, कारण सगळीकडेच आपले प्रेक्षक आहेत. आणि मी हिंदीत तसं पाहायला गेलं तर मराठीपेक्षा जास्त काम केलंय अभिनेता म्हणून, नाही का? तर तिथे सुद्धा पिक्चर्स बनवूया. मराठी सुद्धा मी चालू ठेवणार आहे. काही सब्जेक्ट्स माझ्या डोक्यात आहेत, ते माझ्या मते खूप छान आहेत. भाग 2 तुम्ही आता नवरा माझा नवसाचा केलाय, आता रिलीज होईल तो. पण अशा तुमच्या आणखी बऱ्याच चांगल्या कलाकृती आहेत, त्याही काही मनात आहे? त्यांचा पुढचा का ते काही नाही? सध्या तरी काही नाही मनात. आणि लोकांचं काय म्हणणं, बनवा बनवीचं काय तुम्ही सिक्वल करणार का वगैरे, तर आत्ताच उत्तर देतो की नाही, नाही, डेफिनेटली नाही. त्याचा सिक्वल होऊ शकत नाही. त्याची कारणं वेगळी आहेत, ते आपण पुढच्या वेळेला बोलू. पण मी आता नवे सब्जेक्ट्स माझ्या सध्याच्या काही गोष्टी पाहत, पण एंटरटेनिंग पण त्या गोष्टी. एक सब्जेक्ट खूप इमोशनल आहे जो मला सुप्रियाबरोबर बनवायचा आहे, इच्छा आहे. त्यात मी कदाचित काम नाही करणार. तर महत्त्वाचा विषय आहे, एंटरटेनिंग वेनी मला ज्यात मी काम करणार आहे. सुप्रिया नसेल,
बट मला असे सब्जेक्ट माझ्या डोक्यात आहेत आता की जे मला पुढे बनवायचे आहेत. एक मला कम्प्लीट लावणीपट बनवायचा आहे. सो असं वेगवेगळं आहेत म्हणजे त्याच्यात लावणीपट लावणीपटात काही येत नाही म्हणशील तरी 9-10 लावण्या असतील. कळलं की नाही. बराच काळ झालाय लावणीपट नाही आलेला आहे. आणि मला ती नृत्याची आवड आणि संगीताची आवड तुम्ही जर लक्षात घेतलीत तर मी बनवू शकेन असा पिक्चर असं मला वाटतंय. तर अशा भरपूर कल्पना आहेत डोक्यात. बघूया. खूप छान. रसिको बघितलं का, अतिशय छान अशा आमच्या गप्पा झाल्यात आणि मला तर खूप आनंद मिळाला आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा बोललाय असं मला वाटतं की जनरली तुम्ही नाही तर बोलत नाही त्याच्याबद्दल. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची प्रेक्षकांना. 2013 साली आम्ही पिक्चर बनवला होता एकुलती एक. त्या चित्रपटामध्ये सुप्रिया आणि श्रियाला इंट्रोड्यूस केलं होतं मी त्या पिक्चरमध्ये. तर सुप्रिया आणि श्रियाचा एक सीन होता, मॉन्टाज होता. त्या मॉन्टाजमध्ये सुप्रिया एक मासिक उघडून श्रियाला दाखवते तिचा पिक्चर आणि ते मासिक होतं तारांगण. रसिको, आणि मी सांगू का तुम्हाला म्हणजे का ह्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे, ही गोष्ट मला त्यांनी सांगितली नाही, ही मला डायरेक्ट थिएटरमध्ये समजली. म्हणजे हा माझ्यासाठी किती सुखद धक्का असेल ह्याची कल्पना आहे. म्हणजे त्यांनी कळूही दिलं नाही मला की तुझं तारांगण मासिक आमच्याकडे आहे. तर सचिनजी खूप छान. म्हणजे आज तुम्ही एवढं प्रेम मलाही दिलेलं आहेत आणि रसिकांना दिलं आहेत. तर मला वाटतं की ते प्रेमच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, तुम्हा दोघांना, कारण तुम्ही बेस्ट कपल म्हणून ओळखले जाता आणि खूप तुम्ही हसरे आहात. तेव्हा लोकांना तुम्हाला पडद्यावर बघितलं की छान वाटतं आणि ते छान वाईब्स तुम्ही तुमच्या कामातून पोचवत असता. तेव्हा मला नक्की खात्री आहे की नवरा माझा नवसाचा भाग 2 हा ज्यावेळी 20 सप्टेंबरला रिलीज होईल, प्रेक्षक त्याच्यावर उड्या पडणार आहेत आणि मी तो बघीन तो सिनेमा, आणि तो बघितल्यानंतर आपण एक स्वतंत्र इंटरव्ह्यू करू जेणेकरून प्रेक्षकांचा काय कौल आलेला आहे ते आपण जरा खोलात जाऊन आणखी चर्चा 100%. आणि मला प्रेक्षकांबरोबर सुद्धा संवाद साधायला खूप आवडेल. अगदी अगदी. तर तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.